मुंबईतील धोकादायक पुलांमुळे बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर विघ्न। मिरवणुकीच्या मार्गातील धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून तातडीने दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मोठा निर्णय। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल मंजूर। विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर आता मध्य रेल्वेची धडक कारवाई। तर 4 महिन्यात 121 कोटी रुपयांचा दंड वसूल। गतवर्षीच्या तुलनेमध्ये या दंडाच्या रकमेत 40% वाढ। मुंबईतील 25 मतदारसंघांमधील 257 डोंगराळ ठिकाणं धोकादायक म्हणून वर्गीकृत। तर या ठिकाणी 22,483 कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच। मुंबईकरांच्या प्रवासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 238 नव्या एसी लोकलची निर्मिती रेल्वेच्या कारखान्यामध्ये केली जाणार। तर या लोकल 2027 पासून मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल होणार। पुणे महानगरपालिका पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी 1,167 कोटींचं कर्ज घेणार। पाणी पुरवठा, पूर नियंत्रण, मलनिस्सारण या प्रकल्पांसाठी कर्जाचा वापर केला जाणार। पुणे शहरामध्ये बेशिस्त स्कूल बस चालकांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा। तर आरटीओच्या सुरक्षा अटींची पूर्तता न झाल्यास स्कूल बसेसवर जप्तीची कारवाई होणार। पुणे शहर आणि जिल्ह्यातील 89 आपले सरकार केंद्रांवर गेल्या 3 महिन्यात एकही दाखला वितरित झाला नसल्याचं समोर। त्यामुळे नावापुरतीच राहिलेल्या या केंद्रांवर प्रशासनाने कारवाई करत बंद केली आहे।